सकाळी आपल्याला 10 वाजता कंट्रोल तर्फे माहिती भेटली की मोठा ताजबाग लकी चिकन सेंटरच्या बाजूला जिथे म्हणजे सार्वजनिक लोक कचरा वगैरे टाकतात अशा जागी काही प्रकारचे गोमांसाचे अवयव भेटलेले आहे। त्या हिशोबाने आम्ही आमचे म्हणजे जे सिनियर साहेब आहेत आमचे नागसंडे साहेब ते आम्ही पूर्ण आमचा स्टाफ डीबी स्टाफ वगैरे सगळे आम्ही घटनास्थळी गेल्यानंतर आम्हाला तिथं मांस वगैरे काही दिसले गोणीत मध्ये टाकले होते आणि काही असे पडलेले होते तिथं। मग ते आपण घटनास्थळ पंचनामा वगैरे करून जप्ती वगैरे करून NMC ची गाडी वगैरे बोलून त्यांना ते उचलायला लावलं। बाकी आपल्याला जे रिक्वायरमेंट होते CA परीक्षणासाठी तेवढा माल आपण जप्त केलेला आहे व इतर माल ते आपण डम्पिंग यार्ड इथं पाठवलं आहे पत्रव्यवहार करून। आता हे माल आपल्या CA ला जेव्हा जाईल पाठवणारच आपण आपली कारवाई चालू आहे। पाठवल्यानंतर जे रिपोर्ट येईल त्याच्यात कन्फर्म होईल की हा कोणता मास होता। मग त्यानंतर आपण आता त्या हिशोबाने आपण महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम नुसार कलम 5(5)(ब) 5(क) 9 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। याच्यात असं आहे की जे आरोपी आहेत म्हणजे ते अज्ञात आहे, अजून ओळख कोणाची पण केली नाही, तरी एका व्यक्तीला एका आरोपीला आपण आणलेले पुस्तकासाठी इन्व्हेस्टिगेशनसाठी त्याच्यात जर का त्याचा इन्व्हॉल्वमेंट निष्पन्न झाला तर त्या हिशोबाने आपण पुढचे कोणी तिथं टाकलं आणून अजून कोण कोण इन्व्हॉल्व होतं त्याच्यात आणि कुठनं त्यांनी आणलं आणि कुठे हे सगळं करण्यात आलेलं आहे त्याचा हे इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे। ही आपली कारवाई सुरू आहे। अंदाजे 25 ते 30 किलो पर्यंत असेल एक अंदाजे सांगतो आपण, तर 4-5-6 गोण्या होते त्याच्या हिशोबाने 25-30 किलो असेल ते वेस्ट मटेरियल जे असतात ते होते।